लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो बघा, मार्च महिन्याचा हप्ता 9वा हप्ता आज वाटप झालेली नाही। लाडक्या ताईंनो बघा, मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा या ठिकाणी अदिती तटकरे मॅडम यांनी देखील सांगितलेलं आहे की बाबा मार्च महिन्याचे पैसे आम्ही 12 मार्च पर्यंत देणार आहोत। आज आहे 11 मार्च आणि उद्या आहे 12 मार्च, तर 12 मार्चच्या अगोदर आम्ही 8वा हप्ता आणि 9वा हप्ता एकत्र टाकू अशा स्वरूपाची घोषणा, अशा स्वरूपाचं वक्तव्य आणि बऱ्याच वेळेस टीव्ही मध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे, पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आणि अधिवेशनात देखील त्यांनी सांगितलेलं आहे। पण तरी पण आज देखील पैसे वाटप झालेलं नाही। परत सांगतोय, व्हिडिओच्या अगोदरच तुम्हाला सांगतोय, आज पण वाटप झालेलं नाही। पण कदाचित जर चुकून कुणा ताईला 1,500 रुपये आले असतील तर हे लक्षात घ्या, ते 1,500 रुपये मार्च महिन्याचे नाहीयेत, तर ते मागच्याच वेळेचे पैसे तुम्हाला भेटलेले आहेत। तर लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, या ठिकाणी अदिती तटकरे मॅडमनी एक गोष्ट सांगितली होती, सगळ्याला माहिती आहे, टीव्ही मध्ये पण आलं होतं, ट्विटरवर पण सांगितलंय, न्यूजपेपरला पण सगळीकडे आलं होतं की बाबा 7 मार्च ते 12 मार्च, 7 मार्च ते 12 मार्च मध्ये आम्ही 8व्या हप्त्याचे म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये टाकणार आहोत आणि मार्च महिन्याचे या ठिकाणी 1,500 रुपये टाकणार आहोत। तर बऱ्याच ताईंना या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता भेटला होता आणि काही ताईंना ज्यांचे फॉर्म पेंडिंग पडले होते त्यांना अप्रूव्हल आलं होतं, त्यांचे देखील पैसे बऱ्याच ताईंना आलेले आहेत। पण मार्च महिन्याचा हप्ता अजून वाटप झालेला नाही। तर लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता पण देखील बऱ्याच ताईंना आलेला नाही। अशा बऱ्याच ताई आहेत, जवळजवळ या ठिकाणी बघू शकता 30% ताई, म्हणजे जवळजवळ लक्षात घ्या 30% ताई, अजून 50-60 लाख ताईंना अजून पण या ठिकाणी 8वा हप्ता आलेला नाही। बऱ्याच ताई अशा लकी आहेत, त्यांचं भाग्य मोठं आहे, नशीब मोठं आहे की त्यांना कमीत कमी 8वा तरी हप्ता आलाय। पण अशा बऱ्याच ताई आहेत त्यांना 8वा हप्ता देखील आलेला नाही, त्यांना डायरेक्ट या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये येतील, पण आतापर्यंत त्यांना अजून पैसे आलेले नाहीत फेब्रुवारी महिन्याचे। तर अशा कोणी लाडक्या ताई आहेत का ज्यांना 7 हप्ते भेटलेत पण 8वा हप्ता अजून भेटलेला नाही? अशा कोणी ताई असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि बघा लाडक्या ताईंनो, मी तुम्हाला या ठिकाणी अगोदरच सांगितलं होतं, 8 ते 9 मार्चलाच तुम्हाला सांगितलं होतं की बाबा हे वितरण तुम्हाला 15 मार्च पर्यंत चालणार आहे। बघा लाडक्या ताईंनो, तुम्हाला जर खोटत असेल तर आपले व्हिडिओ जाऊन बघा, शेवटचे व्हिडिओ 3-4 दिवसाच्या अगोदरची व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की हे वितरण मोठं असणार आहे आणि मी तुम्हाला मध्ये पण पत्रकारांशी किंवा मध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा हे वितरण या ठिकाणी लांबणीवर पडू शकतं आणि 15 मार्च पर्यंत जाऊ शकतं। तर 15 मार्च पर्यंत हे वितरण चालू शकतं। लाडक्या ताईंनो बघा, होळी असणार आहे, रंगपंचमी असणार आहे, शनिवार असणार आहे, सुट्टीच्या दिवशी देखील वितरण होऊ शकतं। तर लाडक्या ताईंनो बघा, 12 मार्चला त्यांनी सांगितलेलं आहे, 12 मार्च म्हणजे आपण सगळ्यांनी, आणि काळजी करू नका, टेन्शन घेत बसू नका की सर आता वितरण झालं नाही, एका दिवसात वितरण होईल का? 100% वितरण होत असतं, काळजी करू नका। त्यांनी सांगितलेलं आहे, अधिवेशनात सांगितलेलं आहे। आणि बघा, विरोधी पक्षनेते आता खूप पेटलेले आहेत, सगळ्यांनी बघितलं असेल की अधिवेशनामध्ये सगळ्यात जास्त मुद्दा गाजला तो म्हणजे लाडक्या बहिणीचा, आणि लाडक्या बहिणीमुळे 2100 रुपये करणार होते याच्यावरून भरपूर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलेलं आहे आणि त्यांना विचारत आहेत की बाबा तुम्ही 2100 रुपये देणार होते मग का दिले नाहीत? तर लक्षात घ्या, लाडक्या बहिणी योजनेबद्दल मोठी चर्चा चालू आहे, त्याच्यामुळे सरकारला असं करता येणार नाही की बाबा आश्वासन दिलं होतं 12 मार्च पर्यंत होणार आहे आणि पैसे देणार नाही, असं होणार नाही। 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार, फक्त 1 दिवस 2 दिवस लेट होऊ शकते। आणि तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं हे 15 मार्च पर्यंत हे वितरण चालू राहू शकतं। बऱ्याच ताईंना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आला नाहीये अशा कोणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बऱ्याच ताईंना या ठिकाणी पोहोचलाय, जवळजवळ 1,90,00,000 पोहोचलाय, पण अजून 50-60 लाख ताई बाकी आहेत। तर अशा कोणी ताई बाकी आहेत का मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आपल्या व्हिडिओ कोणी बघत आहेत आणि ज्या ताईंना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नाही आणि मागचे पण फॉर्म भरल्यानंतर अप्रूव्हल भेटल्यानंतर पण हप्ता आला नाही, अशा कोणी ताई असतील तर कमेंट बॉक्स मध्ये त्यांनी त्यांचं नाव सांगायचंय, फॉर्म तुम्हाला अप्रूव्हल कधी आलं होतं ते सांगायचंय आणि
त्याच्यानंतर तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, डीबीटी जर ऍक्टिव्ह नसेल, काही त्यांनी एक गोष्ट केली लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, काही ताईंनी काय केलंय, बँक अकाउंट चेंज करून टाकलंय. बाबा माझं हे अकाउंट बँकेमध्ये होतं, त्या बँकेतून काढून दुसऱ्या बँकेत टाकलंय. सर माझं लग्न अगोदरचं बँक अकाउंट होतं म्हणून मी दुसरीकडे बँक अकाउंट तयार केलंय, मग ते आम्ही ऍक्टिव्ह केलंय. त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, अशा गोष्टी चुकीच्या गोष्टी करू नका, ह्या चुका तुम्ही करू नका. डीबीटी अकाउंट जे तुमचं आहे तेच कंटिन्यू राहून द्या, त्याच्यामध्ये काय आता छेडछाड करू नका. जरी तुमचं एखादं अकाउंट जुनं असेल राहून द्या, काही टेन्शन घेऊ नका. त्या जुन्या अकाउंट मध्ये पण पैसे येतात, किंवा ज्या ताईंनी आता जुनं अकाउंट काढले, आता त्यांनी एक काम करू शकतात, पोस्टामध्ये तुम्ही अकाउंट काढू शकतात. जर नसेल तुमच्याकडे, जुनं तुम्ही बंदच करून टाकले, नवीन काढायचं असेल तर पोस्टात काढा, लवकरात लवकर डीबीटी ऍक्टिव्ह होतं. पोस्टाचं मी का ऑप्शन देत आहे, पर्याय देत आहे, कारण पोस्टामध्ये लवकरात लवकर डीबीटी होते, म्हणून पोस्टात तुम्ही अकाउंट काढू शकतात. तर लाडक्या ताईंनो लक्षात घ्या ह्या दोन गोष्टी. आणि नाराज होऊ नका, बरंच सांगतोय, नाराज होऊ नका. बऱ्याच ताई टेन्शन मध्ये आले असतील की सर आम्हाला फेब्रुवारी महिन्याचा पण हप्ता आला नाही, सर फेब्रुवारीचा आला पण मार्चचा का नाही आला. तर टेन्शन घेऊ नका. परत तुम्हाला सांगतोय लाडक्या ताईंनो, बघा धीर देण्याचं काम तुम्हाला मी प्रत्येक वेळेस 7 महिन्यापासून करतोय. तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये पैसे आले, तुम्हाला मी तेच सांगतोय, प्रत्येक महिन्यामध्ये पैसे आलेले आहेत. मागे पुढे होऊ शकतंय, आणि त्यांनी डेट ऑलरेडी स्वतः सांगितलेला आहे, तुम्ही स्वतः देखील ऐकलेलं. असं नाही की मी सांगतोय, कुणी हे सांगतंय ते सांगतंय, तुम्ही स्वतः देखील टीव्ही मध्ये ऐकलेलं आहे. त्यांनी 12 मार्च पर्यंत वितरण करणार असं स्वरूपात सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार. आता अजून एक महत्वाची गोष्ट समोर आलेली आहे, एक मोठी न्यूज समोर आली आहे, वाटलं हे तुम्ही बघू शकता. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आदिती तटकरे मॅडमनी ट्विटरच्या माध्यमातून देखील सांगितलं होतं. तुम्हाला हे माहित असेल तर एकदा परत सांगतो बघा, 7 मार्च 2025 पासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे, आणि 12 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा असे दोन्ही मिळून 3000 रुपये जमा होतील, अशा स्वरूपात त्यांनी ट्विटर जोरी पण माहिती सांगितलेली आहे आदिती तटकरे मॅडमनी. आदिती तटकरे मॅडम कोण आहेत, तर ज्या आपल्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे पुढे पाठवतात. सोप्या भाषेत सांगितलं, त्या महिला व बालविकास मंत्री आहेत, आणि त्या पैसे आपल्याला पुढे पाठवत असतात, बँकेकडे पाठवतात आणि बँकेतून आपल्याला येतात. तर लक्षात घ्या, त्या ताईंनी सांगितलंय, त्या मंत्र्यांनी सांगितलंय की बाबा 12 मार्च पर्यंत तुम्हाला पैसे येऊन जातील. फक्त 1-2 दिवस पुढे मागं होईल, काळजी करू नका, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार आहेत. आता बघा एक मोठी बातमी समोर आली आहे, ती बातमी पण तुम्हाला दाखवतो. बघा या ठिकाणी एबीपी माझाची बातमी तुमच्या समोर दिसते. लाडक्या ताईंनो, एबीपी माझाची बातमी आहे 11 मार्च ही बातमी तुमच्या समोर आहे, आणि संध्याकाळच्या 6 वाजता ही तुमच्या समोर बातमी आलेली आहे. काय आली बातमी बघा, 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून कमी होणार आहेत, भास्कर जाधवांचा दावा, विधानसभेतच मांडलं गणित. बघा या ठिकाणी त्यांनी एक दावा केलेला आहे की 50 लाख ताई डायरेक्ट बाहेर पडणार आहेत. हे आधी पण तुम्हाला मी सांगितलं होतं. बघा वाटलं तर तुम्ही एक 15-20 दिवसाचे व्हिडिओ जाऊन पहा अगोदरचे, त्याच्यामध्ये मी पण तुम्हाला हेच सांगितलं होतं, एक 40-50 लाख ताई वजा होणार आहेत, 100% वजा होणार आहेत. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, 46,000 रुपये या ठिकाणी 46,000 कोटी, लक्षात घ्या 46,000 कोटी लाडक्या बहिणीने लागतात वर्षभरामध्ये. जर वितरण सगळ्या ताईंना व्हायचं असेल, 2.5 कोटी ताईंना जर वितरण व्हायचं असेल तर 46,000 कोटी रुपये या ठिकाणी लागतात. तर मंजूर किती झालेले आहेत आपल्याला, 36,000 कोटी. किती, 36,000 कोटी. हे गणित तुम्हाला मी आत्ताच सांगतोय. बघा हे पण तुम्हाला मी गणित आत्ताच सांगतोय. बघा ही गोष्ट तुम्हाला 1-2-3 दिवसात कुणीतरी सांगितलेली दिसेल, त्या सरांनी सांगितलेली दिसेल. 36,000 रुपये झाले, 46,000 रुपये व्हायला पाहिजे होते. हे गणित मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, अगोदरच सांगतोय. बघा 46,000 कोटी यायला पाहिजे होतं पूर्ण, पण त्याच्याऐवजी 36,000 कोटी मंजूर झाले. ठीक आहे, मंजूर झालेले आहेत, ही चांगली गोष्ट आहे की लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्या ताईंना पैसे भेटणार आहेत, त्याच्याबद्दल काय टेन्शन नाही. पण 10,000 कोटी या ठिकाणी कमी भेटलेत, मंजूर कमी झाले, त्याचा अर्थ असा आहे की बऱ्याच लाडक्या ताई आता बाद होणार आहेत. बघा पुढच्या महिन्यापासून, मार्च नंतर एप्रिल महिन्यापासून बघा हळूहळू प्रत्येक महिन्याला 5 लाख, 10 लाख, 5 लाख, 10 लाख, 20 लाख अशा ताई वजा होत चालणार आहेत. आणि पुढच्या वर्षापर्यंत कमीत कमी 50 लाख ताई या ठिकाणी वजा झालेले दिसतील. बघा 1 वर्षानंतर आपला व्हिडिओ बघायचा आहे, परत सांगतोय 1 वर्षानंतर आपला जर व्हिडिओ बघितला ना, त्यावेळेस आधीच सांगतोय तुम्हाला 2 कोटी ताई राहणार आहेत लाडक्या बहिणीच्या. पुढच्या मार्च महिन्यापर्यंत 2 कोटी ताई राहतील. आज सांगतोय तुम्हाला हे, आज परत सांगतोय 2025 मध्ये मी सांगतोय, 2026 मध्ये पुढच्या वर्षी तुम्हाला समजेल 2च कोटी ताई शिल्लक राहिलेल्या आहेत लाडक्या बहिणीसाठी. त्याच्यामुळे लक्षात घ्या, पात्रता होणार आहे, पात्रता सगळी चेक होणार आहे, पडताळणी सगळी होणार आहे.
आणि त्याच्यानुसार तुम्हाला पैसे भेटणार। लाडक्या बहिणींनो खूप छान स्वरूपाची माहिती आपल्या या युट्यूब चॅनलवर दिली जाते, त्याच्यामुळे चॅनलवर जर नवीन कुणी आला असताल ताईंनो तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। खूप महत्त्वाचं चॅनल आहे, लाडक्या बहिणीचं चॅनल आहे, त्याच्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। व्हिडिओ जर आवडत असतील, माहिती आवडत असतील, लाईक करायचे आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात। ज्यांना हप्ता कोणाला आला नसेल कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात, त्याचे नक्कीच मी उत्तर तुम्हाला देणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।